ठाणे पालघर विधान परिषदेवरती शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर स्वतः रवींद्र फाटक हे बहुजन विकास आघाडीचे सर्वे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला विरार पश्चिमेच्या युवा कॉलेजमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील सुरू आहे। वसई विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील त्याचबरोबर उपमहापौर मार्शल लोपिस हे देखील यावेळेस या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूरांना शाल श्रीफळ आणि पेढे भरवून आभार मानल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। कारण बहुजन विकास आघाडीचे जे मतं होती ते कुठेतरी या निवडणुकीमध्ये निर्णायक होती आणि त्यानंतर रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली असल्यामुळे रवींद्र फाटक स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ठाणे आणि पालघर या निवडणुकीमध्ये वसई विरारचं महत्त्व हे नेहमीच राहिलेलं आहे आणि गावकरे साहेबांच्या नंतर आपण ती बाजी मारलेली आहे आणि आज स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन गळाभेट घेतलेली आहे। काय भावना आहेत तुमच्या बिनविरोध झाल्याच्या नंतर? सर्वप्रथम मी आपणचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर झालं इलेक्शन डिक्लेअरच्या आधी मी या जिल्ह्यामध्ये मी काम करत होतो पक्षाच्या माध्यमातून त्या भेटीगाठी आमच्या होत आहे। पण जेव्हा हे विधान परिषद इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मी आपणाला भेटण्यासाठी आलो, आशीर्वाद घेण्यासाठी आलो। आपण सांगितलं की माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीत आहे। त्याच दिवशी मी ठरवलं की बाबा माझी इलेक्शन मी जिंकलोच असं समजायचं। मग आज जिंकल्यानंतर मी काल मला बिनविरोध झाल्यानंतर काल मला कलेक्टर साहेबांनी मला कालच हे दिलं प्रमाणपत्र आणि काल शिंदे साहेबांनी मला तिथे सत्कार केल्यानंतर मी मला आज ठरवलं की ज्याला मी भेटलो त्यानं पहिलं त्यामध्ये मला आप्पाने आशीर्वाद दिला तर मग आप्पाने आज पहिलं भेटलं। पुढची कशी दिशा असणार आहे? कारण लोकांनी तर पूर्ण मतदारांनी तुम्हाला बिनविरोध निवडून दिलेला आहे, नेमके काय कन्सेप्ट आहेत? नाही, नगरपालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी महानगरपालिका नगरसेवक नगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा असल्यामुळे महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत जसं आता आप्पा बोलले महापौर साहेब बोलत आहेत जे प्रश्न आहेत ते मला वाटतं विधानसभेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री असतील शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकल बॉडीच्या माध्यमातून ते सोडवले जातील असं माझा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून जिथे या नगरपालिकेला जी मदत माझ्या माध्यमातून लागेल ती 100% या महानगरपालिकेला महापौरांना मी तसं आश्वासन दिलं की आपण करू। महापालिकेमध्ये वसई विरार महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याचे सुद्धा 44 नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहे, बवियाकडे आहे। या दोन आमदारांनी जे पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला, तुम्ही महायुतीचे एक घटक आहेत, अशा वेळी महापालिकेला मदत करत असताना तुम्हाला महायुतीचा कुठे अडथळा येईल का? बिनविरोध निवडणुकीचा याचा महापालिकेला फायदा होईल? बघा, आपल्याला शहराचा विकास होण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र जावं लागतं। पक्ष हा प्रत्येकाला वाढवण्याचा अधिकार आहे आणि वाढवण्यामध्ये जसं आपण आता बोलले प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच्या माध्यमातून प्रत्येकजण पत्र देत असतात। पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय आहेत सरकारच्या माध्यमातून डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नक्कीच त्याच्या पाठी उभे राहतात आणि त्या माध्यमातून आम्ही मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करतो। आता आजच्या 6 तारखेपासून देशामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून एकवटलेली आहे। मोठा ज्वलंत विषय आज तरुणाईनं हाताळलेला आहे। आपण एक विरोधी उमेदवार विजयी उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कसे बघतात? या देशामध्ये जे चाललेलं आहे त्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढा छोटा कार्यकर्ता आहे एवढं पण बोलण्यासाठी, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा सरकार देशात हे काम करत आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच ह्याच्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्याच्यात तो विषय करतात। प्रभाग समिती अजूनपर्यंत झालेली नाही आता त्या विषयावरती आता माझा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात नक्की पुढे काय होईल ते आपण मार्ग काढतो। ते भाजपचे थांबून ठेवलेले असा आरोप नाही, आता ते बघू आपण सन्माननीय पाशी आणि मुख्यमंत्री आणि सरकारची बोलून मार्ग काढतो। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याच्या नंतर, कारण या निवडणुकीमध्ये निर्णायक मतं हे आपल्याकडे होते, आता विजयी उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत, काय निर्णायक मतं नाही, त्यांचे आभार मानतो मी। निर्णायकच नाही, त्यांची दोघांची मतं ही सफिशियंट होती, बरोबर आहे। एक MLC झाल्यावर जी मदत करायची आहे आम्हाला आमच्या ह्याच्यात इव्हन आता पण त्यांनी 2-3 मीटिंग लावलेल्या, त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा होत्या आणि शेवटी हे अपेक्षित होतं। कारण उगीच
लढायचं म्हणून लढायचं ठरवलं तर कोणही लढू शकतो. तर त्याच्यामुळे ते बोलण्यामध्ये काय हे नाही मी उलट आभार मानतो का ते न चुकता आभार मानण्याकरता आले, आम्हाला शाल श्रीफळ दिलं, मला महापौर उपमहापौरांना, त्याबद्दल मी आभार मानतो. आणखी एवढी अपेक्षा व्यक्त करतो का भविष्यामध्ये आमच्या लोकांची, महानगरपालिकेची कामं लोकहिताची ते करण्याकरता त्यांनी आम्हाला मदत करावं. शेवटी लोकप्रतिनिधीला पक्ष निवडणुकीपर्यंत असतो, निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याच्यापेक्षा आपल्या मतदारांच्या गरजा काय हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ती बघतील अशी आम्हाला खात्री. अप्पा, ही जी भेट आहे, कारण ह्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरणं बदलत चाललेले आहेत. विधान परिषदेची बिनविरोध निवडणूक आणि फाटक ठाकूर या दोघांची भेट येणाऱ्या काळात काही याचं समीकरण बदलू शकतं? नाही, असं काहीच नाही होणार. त्यांचा पक्ष त्यांना वाढावा अशी त्यांची अपेक्षा असेल ती त्यांनी वाढवावी. माझं काहीच म्हणणं नाही. माझा पक्ष मी बघेन. या निवडणुकीमध्ये अशी चर्चा होती की हितेंद्र ठाकूर हे स्वतःचा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणार आहेत. असं कोणत्या हुशार माणसाने पुढी सोडली? अशी कोणत्या हुशार माणसाने पुढी सोडली? तेवढं बघा फक्त. माझी गेल्या 15 दिवसात महापौर वगैरे गेलेले युडी मिनिस्टर आहेत शिंदे साहेब, तर त्यांच्याकडे आपले MMRDA मधली जी कामं होती, महापौर उपमहापौर रवी पाटक हे गेलेले. मी तर भेटलो पण नाही. मी गेल्या 2 वर्षात विधान भवनाचं फाटक पण बघितलं नाही. हे फाटक बघतोय फक्त. तर त्याच्यामुळे तो काही विषयच नव्हता. माझी गेल्या 15 दिवस महिन्यामध्ये काही बोलणं नाही आणि भेट नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्या काही चर्चा करता त्या निरर्थक. ठीक आहे. बरं सर